ज्यांना बसता येत त्यांनी बसून घ्या, ज्यांना बसता येत नसेल ते वगैरे आता तुमचे लेकरं वगैरे पाईकराव यांना आपण आदरांजली वाहण्याकरिता, त्यांना अंतिम निरोप देण्याकरिता, अंतिम संस्कार देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहोत. स्मृतीचे सुनील पाईकराव यांचा हा मृत्यू अचानक अकाली असलेला मृत्यू, परंतु तरी सुद्धा निसर्गातलं एक सर्वश्रेष्ठ सत्य आणि त्यामुळे त्या मृत्यूचा आपल्याला स्वीकार करावायचा आहे. आपण स्वीकार केला तरी ते सत्य आहे, आपण नाही स्वीकार केला तरी सुद्धा ते सत्य आहे. जर ते सत्यच आहे तर आपल्याला त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि तो स्वीकार केल्याशिवाय आपण आपली आदरांजली, आपल्या भावना त्यांना अर्पण करू शकत नाही. मृत्यू हे किती सत्य आहे भगवान बुद्धांनी त्याचं वर्णन केलंय. जसं वृक्षवेलींना पाणी येतात, झाडाला पाणी येतात. कधी कधी गारपिटीच्या, वादळ वाऱ्याच्या कारणाने कोवळी पाने तुटून पडतात, गळून पडतात. त्यातून राहिलेली पाने हिरवी होतात. कोणीतरी गाई बकऱ्यांना चारा म्हणून हिरवी पाने तोडून नेतात किंवा हिरव्या पानावर रोग येतो आणि ती पाने गळून पडतात. त्यातून राहिलेली पाने पिकतात. पिकलेल्या काही पानावर रोग येतो आणि ती पाने गळून पडतात. आणि त्यातून राहिलेली पिकलेली पाने, ज्यांच्यावर रोग सुद्धा नसतो, ती एक दिवस हवेची झुळूक आली की आपोआप गळून पडतात, जीर्ण झाल्यानंतर. ज्याप्रमाणे निसर्गाचा हा नियम किंवा निसर्गामध्ये असलेले हे सत्य आहे, त्याप्रमाणे आपल्यासाठी हे सर्वांसाठी सत्य आहे की आपण प्रत्येक जण स्वतःला मानवरूपी वृक्षाचं एक पान समजावं. स्मृतीचे सुनील यांच्या रूपात आपल्यामधून मानवरूपी वृक्षाचं एक पान गळून पडलेलं आहे आणि हे सत्य आहे, त्याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. हे अनित्य आहे. या सृष्टीमध्ये निर्माण केलेली, उत्पन्न झालेली, जन्माला आलेली कोणतीही वस्तू, कोणताही सत्व हा अजरामर नाही. जसा जन्माला येतो तसा त्याचा मृत्यू निश्चित आहे. भगवान बुद्ध देखील या निसर्गामध्ये जिवंत राहत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर देखील या निसर्गामध्ये जिवंत राहत नाहीत. अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील. आपले पूर्वज, आपले वाडवडील, आपले माता पिता आणि त्याच रांगेमध्ये आपण सर्वच आहोत. एक ना एक दिवस आपला सुद्धा मृत्यू होणार आहे. एखाद्या प्रेतदेहाकडे पाहत असताना त्या प्रेतदेहामध्ये आपण आपला मृत्यू शोधावायचा असतो. हे अनित्य आहे, हे आपल्या जिवंत शरीरामध्ये आपल्याला अनुभव करायचं असतं आणि त्या प्रेतदेहाचं दर्शन करत असताना आपल्याला तो अनुभव होतो. तो आपल्याला अनुभव झाला तर खऱ्या अर्थाने आपण त्या मृत्यूचा स्वीकार करून आपल्या भावना त्याला अर्पण करू शकतो. या क्षणाला माझं शरीर हलते आहे, माझ्या कंठातून आवाज येतो, माझ्या डोळ्याला रूप दिसतं, माझ्या कानाला शब्द कळतो, माझ्या जिभेला रसाची चव कळेल, माझ्या नाकाला गंध कळतो, माझ्या त्वचेला स्पर्श झाला तर त्या स्पर्शाची मला जाणीव होते. पण कदाचित काही क्षणानंतर, काही तासानंतर, काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर, काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर जेव्हा केव्हा माझ्या शरीरातील 4 महाभूत वायूच्या वातावरणात विलीन होतील, तेव्हा माझं शरीर सुद्धा या प्रेतदेहासारखं, वाळलेल्या लाकडासारखं ताठ होईल, ज्यामध्ये श्वास राहणार नाही, ज्यामध्ये ऊर्जा राहणार नाही, ज्यामध्ये असलेले पृथ्वी समान ठोस धातू, अस्थे किंवा तत्सम असलेले धातू हे निष्क्रिय होतील आणि माझं शरीर सुद्धा या प्रेतदेहाप्रमाणे एक प्रेत म्हणून जाहीर केलं जाईल. मला माझ्या मृत्यूचं दर्शन या प्रेतदेहामध्ये दिसते आहे. ही भावना आपल्याला या प्रेतदेहाकडे पाहिल्यानंतर करायची आहे. एक फार महत्वाची गोष्ट की यावेळेला एखाद्या प्रेतदेहाच्या समोर आपण मरणानुस्मृतीची भावना करतो. मरण आपल्या समोर आहे आणि त्याच्या अनुस्मृती मनामध्ये धारण करतो. कायो जिगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणंगांचे.
माझी जी काया आहे ही सर्वत्र दुर्गंधीने भरलेली आहे आणि ती मरणधर्मी आहे. पुष्पं मिलायाति यथा इदम्मे कायु तथा याति विनाशकाल. तुमच्या हातात असलेले पुष्प आता अत्यंत सुंदर आहे, त्यामध्ये सुगंध आहे, त्याच्या पाकळ्यांचा आकार शिल्पकाराने घडविल्याप्रमाणे आहे. परंतु काही तासानंतर किंवा काही दिवसानंतर तो रंग नाहीसा होईल, त्यामध्ये असलेला सुगंध नाहीसा होईल, त्या रचनाकृत असलेल्या पाकळ्या विस्कळीत होतील आणि त्या कोमेजून जातील, वाळून जातील, गळून पडतील. वाळून गेलेल्या फुलाला आपण अग्नीत पेटवून देतो किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करून देतो अथवा जमिनीत गाडतो. हा त्या सुंदर आणि महागड्या असलेल्या फुलांचा स्वभाव आहे. अगदी त्याप्रमाणेच माझं शरीर सुद्धा या फुलाप्रमाणे आहे. आता जरी माझं शरीर ताजतवानं दिसते आहे, तरी कालांतराने वयोमानानुसार माझ्या शरीरामध्ये बदल होईल. माझी मान वाकडी होईल, माझे दात गळून पडतील, माझे हात वाकडे होतील, पोट वाकडे होईल, पाय वाकडे होतील, जसे फुलांच्या पाकळ्या गळून पडतात. फूल वाळून जातं त्याप्रमाणे माझं शरीर पूर्णपणे निष्क्रिय होईल आणि त्याचा मृत्यू होईल. तेव्हा माझ्याही शरीराला अग्नीत पेटवले जाईल, जमिनीत गाडून टाकले जाईल. हे सत्य या फुलामध्ये आहे, जे आपल्या हातात फूल आहे आणि ते भावना करून ते फूल त्यांच्या चरणावर आपण अर्पण करतो, ज्यामुळे अनित्यतेचं मला दर्शन झालं. मी माझ्या भावना तुम्हाला अर्पण करत आहे. मला जेव्हा हे कळलं की माझं शरीर अनित्यच आहे, तेव्हा मी अशी भावना करतो तुमच्या साक्षीने की यापुढे मी कधीही कुणाचा द्वेष करणार नाही, ईर्ष्या करणार नाही, कुणाबद्दल बदल्याची भावना बाळगणार नाही, कोणत्याही प्रकारे स्वार्थ किंवा अहंकार बाळगणार नाही. कारण माझं शरीर दुर्गंधीने भरलेलं आहे आणि मरणधर्मी आहे. याचं दर्शन या प्रेताकडे पाहिल्यानंतर मला होतं. तेव्हा उर्वरित आयुष्य जर योग्य रीतीने मी जगलो तर मला सुगतीचा मार्ग हा सोपस्कर वाटतो किंवा तो मार्ग मला मिळतो. ही शिकवण तथागतांची या प्रेतदेहाकडे पाहिल्यानंतर, स्मृतिश्री सुनील पाईकराव यांच्या या प्रेतदेहाकडे पाहिल्यानंतर मला जेव्हा मिळते, तेव्हा मात्र माझं उर्वरित आयुष्य सुगतीच्या मार्गाने जगण्याचा मी निश्चय करतो आणि त्याच्या भावना आपण त्या प्रेतदेहाला अर्पण करतो. हे अनात्मा जिवंत असताना या शरीरातल्या डोळ्याला, कानाला, नाकाला, जिभेला, त्वचेला जो काही स्पर्श होत होता, रूपाचा, गंधाचा, शब्दाचा, चवीचा, तर त्यांच्या चित्ताला त्याची जाणीव होत होती. परंतु आता ती होत नाही. अर्थात या शरीरामध्ये आत्माच नाही, हे सत्य आहे आणि हे दुःख आहे. बुद्ध असं सांगतात की पिये ही विपयोग दुःख, प्रियजनांचा दुरावा, प्रियजनांचा विरह हे दुःख आहे. परंतु दुःख जरी असेल तरी ते सत्य आहे आणि हे नैसर्गिक सत्य आहे. मरण हे नैसर्गिक सत्य आहे. कुणाचे मरण बालवयात होते, कुणाचे तारुण्यात होते, कुणाचे मध्यम वयात होते, कुणाचे वृद्धापकाळात होते, कुणाचे आजाराने होते, कुणाचे ऍक्सिडेंटने होते, कुणाचे काहीच आजार नसताना किंवा कुठलीही घटना नसताना अचानक मरण होते. मरण हे मरण आहे आणि ते सत्य आहे. ती भावना आपण आपल्या मनामध्ये धारण करून स्मृतिश्री सुनील यांना ती आपण अर्पण करणार आहोत, समर्पित करणार आहोत. सर्वांनी हात जोडा. पाली वचनामध्ये मी पुढे म्हणेल त्याप्रमाणे आपण सर्व म्हणणार आहात. म्हणा सर्व. बघून घ्या. एखाद्या प्रेतदेहाजवळ बसल्यानंतर आक्रोश करण्यापेक्षा त्या प्रेतदेहातल्या व्यक्तीच्या भूतकाळाचं स्मरण आपण केलं पाहिजे. कारण त्या भूतकाळामध्ये आपण रमलेलो होतो, त्यांच्या सानिध्यात आपल्याला आनंद मिळाला, दृश्य अदृश्य स्वरूपात त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मिळालेला आणि हा प्रेतदेह आता फार कमी वेळानंतर आपल्या डोळ्यासमोर येणार नाही, मांसचक्षुने आपल्याला तो दिसणार नाही. त्यांच्या भूतकाळाचं स्मरण करून निर्मळ मनाने त्यांना आपली आदरांजली आपण अर्पण करावी असते. आक्रोश करण्याने आपल्या शरीरात अपाय झाला तर त्याचा दोष त्या प्रेतदेहातील व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर जात असतो. कारण आपल्या शरीरात झालेला अपाय त्या मृत्यूमुळे झाला. मरण हे त्याचं कारण आहे आणि म्हणून त्या कारणामुळे त्या मृत झालेल्या व्यक्तीला तो दोष जातो. मृत्यूनंतर कुणाला आपल्यामुळे दोष होऊ नये याची आपण काळजी घेऊन त्यांच्या भूतकाळाचं स्मरण करत करत त्यांचा भूतकाळ आपण अस्तित्वात ठेवण्याचा निश्चय करत असतो. विशेषतः परिवारजन, त्याला आपण आदरांजली म्हणतो. हात जोडा. मी पुढे म्हणेल पाली वचनात आपण सर्वांनी ते ग्रहण करायचं.
अनिच्छावत संखारा अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो उपादवय धम्मिनो उपच्छित्वा निरुच्छन्ति उपचित्वा निरुच्छन्ति तेषां उपशमो सुखो तेषां उपशमो सुखो अनिच्छावत संखारा अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो उपादवय धम्मिनो उपच्छित्वा निरुच्छन्ति उपचित्वा निरुच्छन्ति तेषां उपशमो सुखो तेषां उपशमो सुखो अनिच्छावत संखारा अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो उपादवय धम्मिनो उपच्छित्वा निरुच्छन्ति उपचित्वा निरुच्छन्ति तेषां उपशमो सुखो तेषां उपशमो सुखो सब्बे संखारा अनिच्चाति सब्बे संखारा अनिच्चाति यदा पञ्याय पश्यति यदा पय्याय पश्यति अथ निबिन्दति दुःखे अथ निबिन्दति दुःखे समग्रो विशुद्धिया समग्रो विशुद्धिया सब्बे संखारा दुःखाति सब्बे संखारा दुःखाति यदा पञ्याय पश्यति यदा पय्याय पश्यति अथ निबिन्दति दुःखे अथ निबिन्दति दुःखे समग्रो विशुद्धिया समग्रो विशुद्धिया सब्बे धम्मा अनत्ताति सब्बे धम्मा अनत्ताति यदा पञ्याय पश्यति यदा पय्याय पश्यति अथ निबिन्दति दुःखे अथ निबिन्दति दुःखे समग्रो विशुद्धिया समग्रो विशुद्धिया नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सदा होन्तु सुखी अवीरा कायो जगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणम् अहन्ति नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्ता सदा होन्तु सुखी अवीरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणम् अहञ्च नमामि संघं मुनिराजसावकं सत्ता सदा होन्तु सुखी अवीरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणम् अहञ्च नमामि पच्चेकबुद्धविशुद्ध सत्ता सदा होन्तु सुखी अवीरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणम् अहञ्च अविद्या पच्चया संखारा संखार पच्चया विज्ञानं विज्ञान पच्चया नामरूपं नामरूप पच्चया सलायतनं सलायतन पच्चया भस्सो भस्स पच्चया वेदना वेदना पच्चया तण्णा तण्णा पच्चया उपादानं
उपादानपच्चया भवो भवपच्चया जाति जातिपच्चया जरामरणं शोकपरिदेव दुःखदोमनस्सुपायासा सम्भवन्ति एवमेतस्य केवलस्य दुःखखण्डस्य समुदयो होति अविद्यायत्वेव अशेषविरागनिरोधा संखारनिरोधा विज्ञाननिरोधो विज्ञाननिरोधा नामरूपनिरोधो नामरूपनिरोधा सलायतननिरोधो सलायतननिरोधा हस्सनिरोधो हस्सनिरोधा वेदनानिरोधो वेदनानिरोधा तण्हानिरोधो तण्हानिरोधा उपादाननिरोधो उपादाननिरोधा भवनिरोधो भवनिरोधा जातिनिरोधो जातिनिरोधा जरामरणं शोकपरिदेव दुःखदोमनस्सुपायासा निरुद्धन्ति एवमेतस्य केवलस्य दुःखखण्डस्य निरोधो होति अनेकजातिसंसारं सन्धाविस्सं अनिब्बिसं गहकारकं गवेषन्तो दुःखा जाति पुनः पुनः गहकारकदिठोऽसि पुनगेहं नकाहसि सब्बाते भासुका भग्गा गहकूटं विसङ्खितं विसङ्खारगतं चित्तं तण्णानं भयमज्जगाति साधु 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 फुलं पायाकडे वाहून दोन्ही हाताने हात जोडून नमस्कार. आणि समोर आता फुलं पहा आणि समोर रस्त्यावर जा सगळे, ही जागा सगळी रिकामी करा. कोणताही गोंधळ नाही झाला पाहिजे याची दक्षता घ्या. मिळालेले लोक, तुम्ही भेटलेले लोक चर्चाच करायची असेल तर सुनीलच्या बाबतीत चर्चा करा, अवांतर चर्चा करू नका, तर तुमचे येणे या ठिकाणी अर्थपूर्ण ठरेल. जेवढं शांतपणे आपल्याला त्यांना सन्मानाने निरोप देता येईल तेवढ्या शांतपणे सन्मानाने निरोप आपण करायचा. तर मम्मीला सांग त्यांच्यासोबत.
ये खा गया ये बाकीचे लोक बाजूला सरका बरं जरा सरका बाजूला बाकीचे तेवढे चार काय म्हणले नाही म्हणले ना माझा धम्मदर्शनीचा व्हिडिओ